रक्षाबंधन स्पेशल इथे फुटाण्याच्या डाळीचा पेढा तयार झालेला आहे। हा पेढा मी तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे। बघू शकता मस्त मुलायम तयार झालेला आहे। चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो। तोंडात टाकता क्षणी विरघळणारा हा पेढा तयार होतो। चला तर मग पेढा ही रेसिपी मी कशी बनवली आहे आता आपण पाहूयाच। नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन निमित्त एक गोडाचा पदार्थ। बहीण भावाच्या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी इथे मी पेढा बनवणार आहे। तर रक्षाबंधनला स्वीट मिठाई खाल्ली जाते किंवा बहीण भावाला गोड मिठाई भरवते आणि त्याच्यानंतर राखी बांधते। तर इथे आपण रक्षाबंधन निमित्त खास पेढा बनवणार आहोत। तर आता आपण पेढ्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथे बघू शकता 1.5 कप फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। याच मेजरमेंट कपाने ही 1.5 कप डाळ घेतली। याच कपाने मी 1 कप पिठी साखर, अर्धा चमचा वेलची पूड, 6 चमचे मिल्क पावडर, त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला शाई म्हणजेच फ्रेश मलाई क्रीम। तर ही दुधावरची शाई जमा झालेली काढून घेतलेली आहे। तर ही शाई आपल्याला आवश्यकतेनुसार लागणार आहे। त्याचबरोबर तूप ही आवश्यकतेनुसार लागणार आहे। पेढा बनवताना किती लागते ते पाहूयाच। हे सर्व साहित्य साईडला ठेवूया। घेतलेली ही फुटाण्याची डाळ आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याची बारीक पावडर करून घेऊया। झाकण लावून घ्यायचं। आता मिक्सरला फिरवून घेऊया। चला, फुटाण्याची डाळ बारीक करून झालेली आहे। लगेच रिकाम्या बाउलमध्ये चाळणीमध्ये टाकून चाळून घेऊया। बघू शकता या डाळीची मस्तपैकी पावडर झालेली आहे। याच्यामध्ये टाकूया पिठी साखर 1 कप घेतलेली, पूर्ण टाकून घ्यायची। मिल्क पावडर, वेलची पूड, वेलची पूडचा फ्लेवर जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धा ते 1 चमचा ही टाकू शकता वेलची पूड। तरी ते मी अर्धा चमचा टाकलेली आहे। 200 ग्रॅमच्या या मेजरमेंट कपाने मी पाव कप इतकं तूप घेतलेलं आहे। तर आता आपण तूप टाकून घेऊया। याच्यातलं अर्धच तूप टाकूया, अर्ध बाकी ठेवूया। तूप टाकताना लागेल तसं तूप टाकून घ्यायचं। इथे बघू शकता पोहे खाण्याचा हा छोटा चमचा आहे। या चमच्याने आपण 3 चमचे मलाई टाकून घेऊया। तर पूर्ण भरून चमचा टाकायचा। 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे। पण हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया या चमच्याने। आता हाताने मिक्स करून याचा छान गोळा बनवून घेऊया। जर वाटत असल्यास तूप कमी पडतंय तर राहिलेलं तूप ही टाकून घ्यायचं किंवा 1 ते 2 चमचे आणखी मलाई टाकून घेऊया। तर याचा आता आपण अंदाज घ्यायचा बॅटर मिक्स करताना। या मिश्रणामध्ये मलाई टाकल्यामुळे पेढ्याला अगदी चव छान येते। तर बघू शकता इथे आपल्याला हे बॅटर अजून ड्राय वाटतंय। याच्यामध्ये राहिलेलं सर्व तूप टाकून घेऊया। टोटली ते 50 ग्रॅम तूप टाकलेलं आहे। आणखी 2 चमचे मलाई टाकूया। मलाई टाकल्यामुळे पेढ्याला छान चव येते। फुटाण्याच्या डाळीचे पेढे आहेत असे वाटणार पण नाहीत, इतके चवीला छान लागतात। तूप आणि मलाई टाकल्यानंतर आता हे सर्व मिक्स करूया। तर बघू शकता इथे आणखी थोडंसं ड्राय वाटतंय। आणखी 2 चमचे आपण मलाई टाकून घेऊया। इथे आपली टोटल 7 चमचे इतकी मलाई झालेली आहे टाकून। छान हाताने मिक्स करून घ्यायचं एकसारखं। इथे बघू शकता पेढ्याला लागणारा डो तयार झालेला आहे। तर अगदी मुलायम मस्त असा तयार झालेला आहे, बघू शकता। तर या डोचा कलर बघून पेढ्यासाठी लागणारा मस्त फिलिंग आलेला आहे। आता आपण पेढे बनवून घेऊया।
छोटे मोठे पेढे पाहिजेत त्या आकारानुसार तुम्ही पेढ्याचा शेप देऊन घेऊ शकता। तर इथे मी मध्यम आकारमध्ये पेढा बनवणार आहे, तर अगदी छोटासा गोळा घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार छोटा मोठा बनवून घेऊ शकता। आता आपण पेढ्याला गोल शेप मध्ये बनवून घेऊया। पेढा बनवल्यानंतर तूप ही या पेढ्याला सुटलेला आहे। अगदी मुलायम मस्त, कलरलाही खूप सुंदर झालेला आहे। तोंडात टाकता क्षणी विरघळणारा हा पेढा तयार होतो। याच प्रकारे आता आपण सर्व पेढे बनवून घेऊया। तुम्हाला जर गोल शेप मध्ये पेढा हवा असेल तर तुम्ही गोल शेप मध्येही बनवून घेऊ शकता। तर इथे मी गोल पेढा बनवून थोडासा चपटा असा बनवून घेतलेला आहे। बघू शकता दिसायलाही किती सुंदर दिसतोय। डिश मध्ये ठेवून घेऊया। इथे सर्व पेढे बनवून तयार झालेले आहेत। या पेढ्यांना वरून सिल्वर पेपर लावून गार्निशिंग करून घेऊया। इथे बघू शकता बटर पेपर मध्ये सिल्वर पेपर पॅकिंग केलेला असतो। तर बटर पेपरचे मी कात्रीने पीस कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे। आता आपण या पेढ्यावरती ठेवून गार्निशिंग करून घेऊया पेढ्यांना। अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा। आता आपण सर्व पेढ्यांना लावून घेऊया। इथे पेढ्यांना सिल्वर पेपर लावून झालेला आहे। अगदी थोडा थोडा सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे। या पेढ्यांवरून टाकूया गार्निशिंग साठी पिस्त्याचे काप। सर्व पेढ्यांवरती थोडे थोडे टाकून घेऊया। खव्यासारखे चवीला लागणारे पेढे इथे तयार झालेले आहेत। गार्निशिंग ही करून झालेला आहे। तर इथे बघू शकता अगदी मुलायम सॉफ्ट असा पेढा तयार झालेला आहे। तोंडात टाकता क्षणी विरघळणारा हा पेढा तयार झालेला आहे। तर हा पेढा झटपट तयार होतो। अगदी खव्याचा पेढा आहे असं याचं फिलिंग दिसतंय। तर बघू शकता दिसायलाही खूप सुंदर दिसतोय, चवीलाही तितकाच भारी लागतोय। पेढा ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, हाईप करा। धन्यवाद।